कर्मठ विचारांची माणसे या दगडाप्रमाणे असतात. दगडावर हात फिरून तो फुटत नाही, त्यावर प्रहारच करावा लागतो. आता सगळ्यांनी प्रहार झेलायला तयार राहा. कविराज, सगळ्यांना म्हणजे आपण नाही ना त्यात? आणि स्वामी एवढे का रागवलेत? तुम्हाला काही कल्पना आहे का? कपिलाताई, अहो जेव्हा कोणताही अन्याय मर्यादा ओलांडतो ना, तेव्हा देव मौन सोडतो आणि क्रियेने बोलायला लागतो. आता प्रहार होणारच. पाणी घेऊन या. चल गगया, चल. आपण बाळा सोडून चाललोय ही बात खरी आहे, पण पाण्याचा प्रश्न तसाच राहणार. ही समस्या कधीच सुटणार नाही. आणि अंजली, तुझं स्वप्न तेही तसंच राहणार. आपल्या पाण्यात पाण्याचा भयानक तुटवडा आहे. मुख्य गावात पाणी आणायला गेलं की असं सहन करावं लागतं. अपमान, पारहाण. नदीवरून पाणी भरायचं तर नदी फार लांब आहे. नदी दूर आहे म्हणून आपल्या पाड्यातल्या डबक्यातलं दूषित पाणी पिलं तो. आधी उलट्या केल्या आणि मग त्याच्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडला. लोकांचे हाल बघून जीव तुटत होता माझा, आणि त्यांचेच हाल थांबावे म्हणून माझी धडपड सुरू होती. पण माझी धडपडच जर आपल्या पहाड्यातल्या लोकांना पहाडा सोडायला भाग पाडणार असेल, तर मला ही धडपड थांबवावीच लागल. किमान त्यांना पहाड्यात आता राहता तरी येतंय, पण त्यांना पहाडा सोडून जायची वेळ आली तर काय उपयोग? शिव्या शापांची धनी होईन म्या. अगं स्वामी काहीच कसं करत नाहीत. अजून किती परीक्षा बघणार आहेत तुझी? अजून किती हाल होणार आहेत पाड्यावरच्या लोकांचे काय माहित? अजून किती हाल होणार आहेत पाड्यावरच्या लोकांचे काय माहित? या पादुका घेऊन जा. विहिरी जवळ यांची स्थापना कर. यांच्या भोवती एक मंदिर बांध. ज्या दिवशी मंदिर बांधून पूर्ण होईल त्या दिवशी विहिरीला पाणी येईल. मी तुमचा शब्द पूर्ण करेन स्वामी. स्वामी, माझी एक चूक आता लक्षात आली मला, आणि कदाचित त्याचीच जाणीव होऊ देण्यासाठी तुम्ही हे सगळं होऊ दिलं. माझं स्वप्न हे फक्त माझं स्वप्न नाहीये. जे माझं स्वप्न आहे ते तुमचं बी स्वप्न आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचं स्वप्न तुम्हीच पूर्ण करणार. आणि मला तेवढंच हवंय. आता मी याचा माध्यम बनले काय नाही बनले काय मला काही बी फरक नाही पडत. स्वामी, तुम्ही म्हणलं होतात ना, आपण ज्या दिवशी स्वप्न देवाकडे सोपवतो त्याच दिवशी ते स्वप्न पूर्ण होऊ लागतं. आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे, हे स्वप्न नक्की पूर्ण होणार. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, पाणी. जडे फार.
आत्ता तर मला पाणी दिसलं होतं, असं कसं अदृश्य झालं? कदाचित मला भास होत असेल. नाही, पाणी नाहीये. मी तर माठ पाण्याने भरून ठेवला होता. गेलं कुठं पाणी? शशिकला, अगं तहानेने जीव व्याकुळ झालाय नुसता. अगं पाणी देतेस ना मला आणि रामदासला? एकतर त्या मानवची समजूत घालता घालता घसा कोरडा पडला बघ, आणि आता त्या रामदासनं डांबून ठेवले बळजबरीनं आतल्या खोलीत. खूप तहान लागली आहे. आई, मी पाणी भरून ठेवलं होतं, माठातलं पाणी अदृश्य झालंय. जा अजून पाणी घेऊन या. असून जा. चला. अगं तू माठात पाणी भरून ठेवायलाच विसरली असेल बघ. जाऊ दे, हंड्यातलं दे. हो. यातही पाणी नाहीये. यातही नाहीये. यातही पाणी नाहीये. यातही नाहीये. आई, कशातच पाणी नाहीये. मी सगळी भांडी हांडे सगळं पाण्याने भरून ठेवलं होतं, पण आता कशातच पाणी नाहीये. घ्या देवा. ठेव. ओ मालक, अहो मालक, अहो माझ्या घरातलं सगळं पाणी संपलंय. अरे तुझं काय सांगतोयस? माझ्या घरात एक थेंब सुद्धा पाणी उरलं नाहीये. लेकर पाणी पाणी करते. काय करायचं आता? बिन पाण्याशिवाय कसं जगायचं आपण आता? वय वय, सगळं पाणी रिकामी झालंय. आणि गणपत त्या बी म्हणत होते विहिरीचं पाणी आटलंय. अहो विहिरीचं काय सांगताय? नदीचं पाणी बी आटलं या. आपलं घर, आपली माणसं असं सोडून जावं लागल असं वाटलं पण नव्हतं. असं वाटतंय जणू स्वतःचाच एक तुकडा माग ठेवून चाललोय. स्वामी, मी माझं नाही, तुमचंच स्वप्न तुमच्याच हातात सोपवलंय. बा काय, कधी कधी निघून जाणं ही पळवाट नसते, ते सगळ्यात मोठं समर्पण असतं.
चला. स्वामी एवढं पाणी का पिताय? त्रास होईल तुम्हाला. कपिलाताई, स्वामी देवांना त्रास देऊ नका हो. अहो, स्वामी देवांची लीला आहे ही. आता का कशासाठी हे आता आपल्याला नाही कळणार, पण त्यांच्या लीलेत बाधा आणू नका. त्यांच्या लीलेचे साक्षीदार व्हा. आणि हो, जेव्हा लीला सुरू होते ना तेव्हा प्रश्न विचारायचे नसतात, फक्त विश्वास ठेवायचा असतो. कपिलाताई, अहो स्वामी उगाच कुणालाही त्रास नाही देत. हो मंदाजी, शशिकला वहिनी, मानव, अरे अनर्थ ओढवला, अनर्थ. अहो पण झालं काय पंच? मगाशी ते आजोबाजी जे बोलले सगळं तसंच घडते. हो, अहो गावातल्या कुणाच्याच घरात पाणी उरलं नाहीये. सगळी भांडी रिकामी झालेत. गावातल्या सगळ्या विहिरी बी कोरड्या पडल्यात आणि नदी बी आटलीये. काय करायचं काय बी कळना. दुष्काळ पडलाय, सगळा दुष्काळ. आपण त्या अंजली आणि तिच्या कुटुंबाला पाडा सोडायला सांगितलं होतं ना, ते तिकडे पाडा सोडून गेले आणि इथं संकट ओढवलं. स्वामी, स्वामी, अनर्थ झालाय. गावात दुष्काळ पडलाय स्वामी. काय दुष्काळ पडलाय? हो, सगळ्यांच्या घरातलं पाणी संपलंय. विहिरी कोरड्या पडल्यात आणि नदीचंही पाणी आटलंय. हे कसं शक्य आहे? स्वतःला पाणी मिळतंय म्हणून प्रत्येकाने निसर्गाला आणि देवाला गृहीत धरला. ज्यांना पाणी मिळत नाही त्यांचं दुःख कोणी समजून घेतलंच नाही. तो त्रास जेव्हा तुम्हाला सहन करावा लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की तहान म्हणजे काय आणि पाण्याचं महत्व म्हणजे काय. प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार केलाच पाहिजे. अंजलीचं स्वप्न पूर्ण होणं गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्हीच आम्हाला हा मार्ग पत्करायला लावला. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. शिव शंकर शर्मा. आई, आजी, तुमचा हट्ट सोडा. त्या अंजलीचं स्वप्न पूर्ण होऊ द्या. तुम्ही त्यात खोडा घातलात म्हणून त्यांना पाडा सोडून जायची वेळ आली आणि म्हणून स्वामींचा कोप झाला आणि त्या गोष्टीचा त्रास अख्ख्या गावाला सहन करायला लागतोय. शब्द जपून वापर मानव. उगाच काही बोलू नकोस. त्याच्यामुळे काही झालेलं नाहीये. अगं आजी, आई, तुम्ही माघार घेतल्याशिवाय स्वामी शांत होणार नाहीत. असं काही नाहीये. अचानक वातावरणात बदल झाला असेल म्हणून हे सगळं घडतंय. त्या प्रकरणाचा आणि अंजलीचा काही एक संबंध नाही. नाही कसा? वातावरणात बदल झाला असता तर तो दिसला असता, जाणवला असता. सगळीकडचं पाणी संपून जाणं हा स्वामींचा कोप आहे, बाकी काही नाही. आणि हा कोप वेळेस थांबवला पाहिजे. नाही, तुम्ही दोघी समजून का घेत नाही आहात? तुमच्या हट्टाची शिक्षा अख्ख्या गावाला भोगायला लागणार आणि त्या अंजलीच्या परिवाराला सुद्धा. मी जाणार आणि वीट रचणार. मानव, तुला लक्षात आहे ना मी काय सांगितलं होतं? तुम्ही कितीही धमकी दिलीत ना तरी मी शांत बसणार नाही. आणि जर आज मी थांबलो ना तर स्वामी मला माफ करणार नाहीत. आणि राहिला प्रश्न तुमच्या धमकीचा, तर स्वामी तसं काही एक होऊ देणार नाहीत. ते अडवतील. थांब मानव. मी तुमचं ऐकणार नाही. मानव, थांब इथे. आज ऐक, तू कुठे जाणार नाहीयेस. ताई आणि आजीचं ऐकायचं. हे बघ,
या घराचं पावित्र्य भंग करायचं नाही. अरे रामदास मामा, तू तरी ऐक माझं. अरे मला जाऊ दे. नाही, मी काही एक ऐकणार नाही. तू कुठे जाणार नाही. बस. मी जाणार वीट रचण्यात. तुम्हाला कसं कळत नाहीये, त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवायला मी जाणार. नाना थांब. दादा दार लावून घे. अजिबात दार उघडू नकोस रामदास. तुम्ही दोघी का समजून घेत नाही यात? तुमच्या दोघींच्या हट्टामुळे ना अख्ख्या गावातल्या लोकांचा जीव जाईल. दुष्काळ पडलाय, पाणी नाही. अहो कविराज, हे ऐकूनच मला प्रचंड तहान लागायला लागली की दुष्काळ, पाणी नाही. बापरे, कसं जगायचं आता? कपिला ताई, अहो जरा शांत व्हा बरं, शांत व्हा. अहो नका घाबरू. आपण इथे स्थानावर आहोत आणि स्वामी देव इथे असताना त्यांच्यावर असा अविश्वास नका दाखवू. असं नाही वागायचं. मग कसं वागायचं? अहो दुष्काळ म्हणजे मृत्यू ओढवणार आहे सगळ्यांवर. आता सगळ्यांवर मृत्यू ओढवणार आहे. तहान लागली आहे. अहो असं काही होणार नाहीये. कुणीही कासावीस होऊ नका. मला तर वाटतं ना, काही लोकांना धडा शिकवण्यासाठीच ही लीला सुरू आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या कर्तव्याला चुकतात तेव्हा तुमची कर्मही चुकायला लागतात. आणि आज अनेक जण त्यांच्या कर्तव्याला चुकतायत याची जाणीव त्यांना करून द्यायची आहे. अरे सगळ्यांना सगळ्या गोष्टी भाग्याने मिळतात, पण त्या जर टिकवायच्या असतील तर कर्म शुद्ध असली पाहिजेत, विचार शुद्ध असले पाहिजे. स्वामी, तुम्ही आता बोलत असताना माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न झालाय. म्हणजे सगळे असं म्हणतात की कर्मामुळेच सगळं मिळतं, तर काही जण असं म्हणतात की भाग्यच सगळ्यात मोठं. खरं काय स्वामी? म्हणजे भाग्य मोठं की कर्म? उचला दगड आणि चल आमच्या बरोबर. स्वामी, हा दगड मला एकट्याने उचलता येईल असं वाटत नाही. उचल म्हटलं ना, उचल. हो, उचलतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चल आमच्या बरोबर.